महंत रामगिरी महाराजांच्या एका वक्तव्यानं आता पुन्हा एकदा मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमधल्या एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसऱ्या गाल पुढे करा, हे मूर्खपणाचे विचार आहेत। महंत रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यानं पुन्हा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करणारे मूर्खपणाचे विचार असं म्हणत महंत रामगिरी महाराजांनी आणखी एक वाद ओढावून घेतलाय। सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसऱ्या गाल पुढे करा, हे मूर्खपणाचे विचार आहेत। एकतर कोणी गालात का मारावी, त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे, आणि त्यांनी मारल्यानंतर आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे। भगवंताची खरी पूजा तर हीच आहे, कोणाचा मत्सर देखील करू नये, द्वेष करू नये। मा हिंसाच सर्व होताने कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये, पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी। महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बोलताना समाजसेवक डॉक्टर शोएब हाशमी यांनी एकतेचा संदेश दिलाय। हे जे रामगिरीचे जे वक्तव्य आहे हे निंदनीय वक्तव्य आहे। शांततेचा संदेश देणारे एकीकडे तर दुसरीकडे वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात महंत रामगिरी महाराज वादात सापडण्याची शक्यता आहे। महात्मा गांधींच्या विचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना महात्मा गांधींच्या विचारांना मूर्खपणा असे या ठिकाणी रामगिरी महाराजांकडून अप्रत्यक्षपणे संबोधलं जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।